काँग्रेस कमिटी रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाचे भंडारा जिल्हाध्यक्ष पवन मस्के यांनी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला भेट दिली। पण काँग्रेस कमिटी रोजगार आणि स्वयंरोजगार भंडारा जिल्हाध्यक्ष पवन मस्के यांनी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या उपोषण मंडपाला आमरण उपोषणाला भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भेट देऊन तेथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आपला पाठिंबा जाहीर केला। प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मागील 25 वर्षांपासून त्या समस्यांकडे शासन मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे। या प्रकल्पग्रस्तात बऱ्याच लोकांच्या जमिनी गेल्या, घर गेले, त्यांना शासनाने अल्प मोबदला देऊन त्यांना मोकळे केले। आज शासनाने त्यांना नोकरीसुद्धा दिलेली नाही। जे शेतकरी भूमिहीन झालेले आहेत त्यांना सुद्धा जमीनसुद्धा देण्यात आलेली नाही। वाढीव कुटुंबांना 2,90,000 रुपये मोबदला सुद्धा देण्यात आलेला नाही। जे प्रकल्पग्रस्त शासकीय नोकरी लागले होते त्यांना सुद्धा नोकरीवरून कमी करण्यात आली। अशा विविध मागण्यांना घेऊन गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। 2,90,000 रुपयांचा लाभ घेतलेल्या प्रकल्प बाधितांची नोकरीविषयी प्रमाणपत्र पडताळणी करून देण्यात यावे। वाढीव कुटुंबांना 2,90,000 रुपये वाढीव कुटुंबातील पात्र व्यक्तीला तसेच बाधित प्रकल्पग्रस्त यांना देण्यात यावे। तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित गावांचे पुरांमुळे भरपूर नुकसान होत असल्याने तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे। 75% शेतजमीन गेलेली आहे अशा गावांचे शासन निर्णयानुसार पुनर्वसन करण्यात यावे। प्रकल्पबाधित बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस कमिटी रोजगार आणि स्वयंरोजगार भंडारा जिल्हाध्यक्ष पवन मस्के यांनी केली आहे। आमरण उपोषणाला गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष भाऊ कातोरे, माजी सरपंच खमारी दिलीप मडामे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष टाकडी सुनील भोपे हे आमरण उपोषणाला बसले आहेत। प्रशासनाने दखल घेऊन आमरण उपोषण सोडवावे आणि गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा जनसेवक पवन मस्के यांनी केली आहे। आज भंडारा गोसेखुर्द प्रकल्प संघर्ष समिती जिल्हा भंडारा तर्फे आमचे बंधू आदरणीय भाऊ कातोरे, शहारेताई आणि सचिव भाऊ हे सातत्याने आपले पूर्ण प्रकल्पग्रस्त लोकांना घेऊन इथे त्रिमूर्ती चौकात बसलेत। यांचे रास्त मागण्या आहेत, एकदम क्वचित मागण्या आहेत। मला एवढाच प्रशासनाला म्हणायचं आहे की 2,90,000 हे अंशपात म्हणजे एकदम छोटीशी रक्कम आहे। त्या 2,90,000मध्ये तुम्ही लोकांना नोकरीसाठी सामील करून दिला। माझं तर हे मागणी आहे या अनुषंगाने की 2,90,000ही द्या आणि त्यानंतर त्यांना नोकरी द्या। आता इथं काही आमच्या बहिणी आणि काही भाऊ बसले आहेत, त्यांना 2023च्या नंतर त्यांना नोकरीतून कमी करण्यात आला आणि लागलेल्या जॉईन झालेल्या म्हणजे त्यांच्या सरळ भवितव्याला डाग लागल्यासारखा विषय होऊन गेला। एवढी मेहनत करून ते रोजंदार आणि नोकरीवर जातात आणि अशा वेळेवर त्यांना शासन आपली जबरण करून आणि सरकार आपली जबरण करून त्यांना नोकरीतून बाहेर करते। ही सर्वात मोठी खेदजनक गोष्ट आहे। आपल्या युवकांच्या भविष्यासोबत खेळण्यावाली गोष्ट आहे। दुसरी गोष्ट म्हणजे याचं 22 गाव बांधित आहेत। या 22 गावाला काही लोकांना जमिनी, काही गावातल्या जमिनी आता उर्वरित टप्प्यातल्या काही लोकांच्या जमिनीच गेल्या आहेत। त्याला गावठाण्यासाठी 2,90,000 जेणेकरून ते गावठाणात नसतील आणि जमीनही बांधित असतील तरी देखील त्यांना 2,90,000 देण्यात यावे। तिसरी गोष्ट म्हणजे अशी की ही लोक जर का तुम्ही शासनाकडे 2-2, 3-3 एकर, 5-5 एकर यांची जमीन जाते तर क्वचित समानात एक अल्पधारिक म्हणून त्यांना 1 एकर तरी जमीन यांनी निदान त्यांना त्यांच्या रोजगारसाठी करण्यात यावे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांना बेरोजगार केला आहे गव्हर्नमेंटने आणि बेरोजगार केलं असल्यामुळे यांच्या रोजगाराचा एक सर्वात मोठा प्रश्न उभा झाला आहे। तर अशा वेळेवर त्यांना घरातून बाहेर काढला आणि रोजगारही हातात नाही आहे। म्हणजे एखाद्याची जमीन गेली आणि त्याच्यानंतर मग तो रोजगार कसा करेल हा एक खूप मोठा प्रश्न आहे। तरी मी या अनुषंगाने शासनाला, प्रशासनाला आणि सरकारला सांगू इच्छितो की यांच्यासोबत आमचा रोजगारचा पूर्ण जिल्ह्याची टीम काँग्रेस कमिटीची आणि स्वयं मी देखील जेव्हा यांचे धोरण राहतील, त्यांचे योजने राहतील किंवा यांचे जे काही आंदोलन राहतील त्यांच्यासोबत आम्ही उभा आहोत। जोपर्यंत यांच्या रास्त मागण्या पूर्ण नाही होणार यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आम्ही उभे राहू। धन्यवाद।